सांगली जिल्ह्यामध्ये 7 मे रोजी सार्वत्रिक मतदान होते। सांगली जिल्ह्यातील 2 मतदारसंघासाठी हे मतदान होते आणि या मतदानाच्या पार्श्वभूमीवर मतदारांच्यामध्ये जनजागृती करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झालेले, जिल्हा निवडणूक कार्यालय सज्ज झालेले आपण पाहू शकता। सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारामध्ये भव्य अशी रांगोळी साकारण्यात आलेली आहे आणि या रांगोळीमध्ये वृद्ध असो वा जवान अवश्य करा मतदान असा संदेश देण्यात आलेला आहे। 7 मे 2024 असा संदेशसुद्धा या निमित्ताने दिलेला आहे। आपण सर्वांनी मतदान करावं, मतदानाचा टक्का वाढवावा यासाठी जिल्हा प्रशासनानं भव्य अशी नेत्रदीपक अशी रांगोळी या ठिकाणी साकारलेली आहे आणि या रांगोळी आज या रांगोळीचं लोकार्पणसुद्धा झालेलं आहे आणि पुढील काही दिवस ही लोकांसाठी रांगोळी सज्ज असणार आहे। आपण पाहू शकता इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया याचा लोगोसुद्धा यामध्ये वापरण्यात आलेला आहे। त्याच पद्धतीनं मतदानानंतरची जी खून आहे त्या खूनसुद्धा ही बोट या ठिकाणी शाई लावलेलं बोटसुद्धा आपल्याला दिसतंय आणि वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजसुद्धा कार्टूनच्या माध्यमातून, स्टिकरच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत। तर एकंदरीत या संपूर्ण रांगोळीकडे पाहिलं तर येणाऱ्या 7 मे रोजी जास्तीत जास्त संख्येनं मतदान व्हावं आणि मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांच्यासह जिल्हा निवडणूक विभाग आणि सर्वच यंत्रणा या कार्यरत आहेत आणि नक्कीच 7 मे रोजी मोठ्या संख्येनं, जास्तीत जास्त संख्येनं सांगलीकर बाहेर पडतील आणि मतदान करतील यासाठी जिल्हा प्रशासनाकडून वेगवेगळ्या पद्धतीनं स्वीपच्या माध्यमातून सुद्धा ॲक्टिव्हिटीज राबवल्या जात आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मानेसोबत दीपक चव्हाण, जय महाराष्ट्र, सांगली।